70,000 रुपये जे आहेत सबसिडीच्या फॉर्म मध्ये मिळणार आहेत. ग्रामीण भागाला 35% सबसिडी आहे. स्वतःच्या खिशातनं 10% म्हणजे 20,000 रुपये भरायचे आहेत. सबसिडीवाली सिस्टीम एवढी ट्रान्सपरंट आहे. नक्की एक्झॅक्टली हे अप्लाय कशी करायची सबसिडीसाठी? मागच्या काही व्हिडिओज मध्ये निखिलनी सोलार ड्रायर एक्सप्लेन केले होते, त्याचा कसा बिझनेस सगळं एक्सप्लेन केला होता, पण त्याच्यामध्ये काही कमेंट्स होत्या, त्याच्यावरती आज आपल्याला उत्तर द्यावे लागतील. निखिल, क्वेश्चन होता की जे काही सबसिडी मिळते आपल्या ड्रायर साठी, तर ती किती पर्सेंट आहे, त्यामध्ये बँक काय रोल प्ले करते किंवा ती काय थोडी प्रोसेस असेल तर सांगितलं बरं होईल. सबसिडीवाली सिस्टीम एवढी ट्रान्सपरंट आहे की आपण कोणीही घरी बसून ऑनलाईन हे अप्लाय करू शकतो. प्रामुख्याने जे सबसिडीज आहेत ते म्हणजे फूड प्रोसेसिंग स्पेसिफिक आहे, PMFME आणि CMFME. त्याच्या व्यतिरिक्त आहेत काही PMEGP आणि CMEGP अशा सबसिडी स्कीम्स आहेत. ह्या स्कीम्स मध्ये 15% ते 35% सबसिडी आहे अवेलेबल. त्यामध्ये थोडं शहरी भाग, रुरल भाग असं त्यांनी बायफर्गेशन केलेलं आहे. तर शहरी भागाला 15% सबसिडी आहे, तर ग्रामीण भागाला 35% सबसिडी आहे. आता ही सबसिडी जी आहे ती लोन वरती आहे. PMFME चे जे लोन्स आहेत साधारण 10 लाखापर्यंत असतात आणि PMEGP चे आपण मॅक्सिमम 50 लाखापर्यंत हे लोन घेऊ शकतो. पण ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्या गुगल वरती जरी सर्च केलं PMEGP 100% गुगलवरती आपण सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरती ही 100% इन्फॉर्मेशन ट्रान्सपरंटली ऑनलाईनच हे करायचे, त्यामुळे त्याचा काही लोड नाही. एक्झॅक्टली. नक्की एक्झॅक्टली हे अप्लाय कशी करायची सबसिडीसाठी? सुरुवात कुठून करायची? समजा मला घ्यायचंय आणि मी तुमच्याकडे आलो, मला कोटेशन तुम्ही दिलं. हे खूप सोपं आहे ऍक्च्युअली. जसं मी सांगितलं की आपल्याला गुगलवर जायचंय, ह्या स्कीम्स बद्दल सर्च करायचंय, ऑब्व्हियसली रजिस्ट्रेशन करायचंय, मग ते ऑनलाईन फॉर्म फिल करून आपण सबसिडीसाठी अप्लाय करू शकतो. एक जनरल मी हे आयडिया देतो की कशा होतात गोष्टी, की समजा एखाद्याला 2 लाखाचा प्रोजेक्ट करायचा आहे, तर 2 लाखाच्या प्रोजेक्ट मध्ये आपण काय म्हणतो की इनिशियल प्री प्रोसेसिंगचं स्लायसिंग मशीन घ्यायचंय, एक ड्रायर घ्यायचं आणि एक व्हॅक्यूम पॅकेजिंगचं मशीन घ्यायचं, बरोबर, आणि एक साधारण 2 लाख रुपये याची सरासरी किंमत आहे असं आपण गृहीत धरतो. तर 2 लाखाच्या प्रोजेक्टसाठी त्याला स्वतःच्या खिशातनं 10% म्हणजे 20,000 रुपये भरायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यावरती 35% आपण मॅक्सिमम सबसिडी कन्सिडर करू. 70,000 रुपये जे आहेत सबसिडीच्या फॉर्म मध्ये मिळणार आहेत. मग उरलेली जी व्हॅल्यू आहे छोट्या छोट्या EMIs मध्ये त्यांना परतफेड करायची बँकेला.